नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण मकर राशीच्या जातकांचा म्हणजे स्त्री पुरुषांचा ऑगस्ट 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत. या ऑगस्ट महिन्यात उद्योगधंदा करणाऱ्या लोकांना चांगली आवक प्राप्त होईल. असं असलं तरी मात्र या महिन्यात मिळकतीपेक्षा खर्च जास्त होताना दिसून येतील आणि नोकरीत असलेल्या लोकांना काही मनाविरुद्ध गोष्टींना तोंड द्यावं लागेल किंवा काही गोष्टी मन मारून कराव्या लागतील. कुणाचे नोकरी व्यवसाय किंवा उद्योगधंदा निमित्ताने प्रवासाचे योग येतील आणि प्रवास करताना थोडं स्वतःच्या किमती वस्तूंकडे लक्ष द्यावं लागेल. तसंच खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. या ऑगस्ट महिन्यात मकर राशीच्या लोकांना कौटुंबिक वातावरण चांगलं ठेवणं गरजेचं राहील. खरं बघितलं तर तुम्हाला कौटुंबिक वादांपासून स्वतःला अलिप्त ठेवणंच योग्य राहील. तसं न केल्यास कुटुंबात स्फोटक वातावरण निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराच्या भावंडांच्या बाबतीत काही समस्या निर्माण होतील आणि जोडीदाराचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या भावंडांकडे देण्याच्या वृत्तीमुळे सुद्धा कुटुंबात वाद निर्माण होतील. त्यामुळे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच योग्य राहील. या ऑगस्ट महिन्यात मकर राशीच्या महिलांना वाहन किंवा इतर सुखसोयीच्या वस्तू खरेदी करण्याचे योग येतील किंवा घरातील सजावटीसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च करण्याची शक्यता दिसून येते. खर्चाचं प्रमाण वाढेल, त्यामुळे सुद्धा जोडीदारासोबत वाद होतील. या महिन्यात मकर राशीच्या विद्यार्थ्यांना पाहिजे तसे यश मिळणार नाही किंवा अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होईल आणि इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाईल. तसंच मित्रपरिवारात जास्त वेळ घालवला जाईल. यामुळे सुद्धा तुमचा वेळेवर गोंधळ वाढू शकतो. अशा वेळेस अभ्यासाकडे जास्त लक्ष देणं आणि अभ्यासात मन रमवणं योग्य राहील. तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराला मदत करावी लागेल, पण असं करताना स्वतःचा विचारसुद्धा तुम्हाला करावा लागेल. या मकर राशीच्या स्त्री पुरुषांच्या मुलाबाळांच्या बाबतीत अचानक काही अडचणी उत्पन्न होतील. मुलांचा हट्टी जिद्दीपणा वाढेल, त्यामुळे त्रास होईल. तसंच या ऑगस्ट महिन्यात मकर राशीच्या स्त्री पुरुषांपैकी कोणाला जर एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात करणंच योग्य राहील आणि जास्त सुरक्षित राहील. म्हणूनच त्या बाबतीत योग्य निर्णय घ्या आणि जर कोणाची सरकारी कामं बाकी असतील तर ती या महिन्यात करू नका. थोडी पुढे ढकलली तरी चालतील. या ऑगस्ट महिन्यात जे कोणी अविवाहित तरुण तरुणी असतील त्यांचे विवाह जुळून येण्याची शक्यता राहील किंवा त्या संदर्भात घरामध्ये हालचाल होण्याची शक्यता राहील. तसंच एखाद्या समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळेल किंवा तुमचं महत्त्व लोकांना समजून येईल. या ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रेचे योग येतील किंवा कुणाचा तीर्थक्षेत्री प्रवास होईल. पण प्रवास करताना स्वतःच्या किमती वस्तू जपून ठेवाव्या लागतील. तसंच स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तसंच जर कोणाला देण्याघेण्यासंबंधी व्यवहार करायचे असतील तर तुमच्या घरातील किंवा कुटुंबातील वरिष्ठ लोकांचा सल्ला घेऊनच असे व्यवहार करा किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्या. तर असा असणार आहे ऑगस्ट 2024 हा महिना मकर राशीच्या जातकांसाठी म्हणजेच स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव.